हॅलो स्टुडंट्स, परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ त्या विद्यार्थ्यांसाठी खूप इम्पॉर्टंट आहे ज्या विद्यार्थ्यांना स्पेशल राऊंड 2 मध्ये ऍडमिशन पाहिजे, त्यांना अलॉटमेंट पाहिजे. कारण हा राऊंड बहुतेक शेवटचा राऊंड होऊ शकतो. याच्यानंतर राऊंड लागतील का नाही हे सांगू शकत नाही. त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तुम्हाला ऍडमिशन मिळण्याचे चान्सेस आहेत. तर व्यवस्थित फॉर्म भरावा लागेल. तर आज आहे 15 ऑगस्ट 2025. सर्व विद्यार्थी मित्रांना आणि पालकांना माझा नमस्कार आणि सर्वांना आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. या शुभ मुहूर्तावर विद्यार्थ्यांनी व्यवस्थित फॉर्म भरा आणि फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला ऍडमिशन मिळण्याची गॅरंटी आहे. तर फक्त व्यवस्थित फॉर्म भरा. तर फॉर्म कसा भरायचा हा आपण बघूया. तत्पूर्वी आपण बघूया थोडस वेळापत्रक. तर वेळापत्रक तुम्हाला माहिती आहे, आज 15 ऑगस्ट आहे, 15 ऑगस्ट 2025. आणि आज बघा 15 ऑगस्ट 2025 सकाळी 10:29 झाले आहेत. तर 15 ऑगस्ट 2025 सकाळी 10 वाजल्यापासून 17 ऑगस्ट 2025 पर्यंत तुम्हाला काय काय करायचंय. तर भाग 1 मध्ये जर तुम्हाला दुरुस्ती करायची असेल तर ते विद्यार्थी पार्ट 1 मध्ये दुरुस्ती करू शकतात, ज्यांनी ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलेलं आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजून रजिस्ट्रेशन केलेलं नाही ते विद्यार्थी रजिस्ट्रेशन नव्यानं करू शकतात. ज्यांनी अजून पार्टिसिपेट केलेलं नाही कुठल्याही राऊंड मध्ये ते विद्यार्थी नव्यानं रजिस्ट्रेशन करू शकतात. दुसरी गोष्ट, जे विद्यार्थी एटीकेटी मध्ये पास झालेले आहेत, म्हणजे पुरवणी परीक्षा मध्ये पास झालेले आहेत, ते विद्यार्थी नव्याने रजिस्ट्रेशन करू शकतात. पार्ट 1 मध्ये दुरुस्ती करायची असल्यास दुरुस्ती करू शकतात. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट येते अर्ज भाग 2. बघा, अर्ज भाग 2 आपल्याला भरायचा आहे विद्यार्थी मित्रांनो आज. त्याच्यामध्ये आपल्याला प्रिफरन्सेस द्यायचे आहेत. किमान 1 ते 10, किमान 1 ते 10, किमान 1 कमीत कमी आणि जास्तीत जास्त 10 तुम्ही काय करू शकता, प्रिफरन्सेस टाकू शकता स्पेशल राऊंड 2 साठी. आणि ओपन टू ऑल फेरीमध्ये प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना या फेरीत प्रवाह व पसंत क्रम अद्ययावत करण्याची सुविधा उपलब्ध आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांनी हे करायचं आहे. आणि हेच सगळं तसंच कोटामधील विद्यार्थ्यांसाठी पण हे लागू पडते. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इथं जायचं आहे. आपल्या होम पेज वरती आल्यानंतर सगळ्यांनी ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं ना त्यांनी रजिस्ट्रेशन टॅब वरती जाऊन रजिस्ट्रेशन करू शकता. ठीक आहे. आणि ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे, पार्ट 1 भरून ठेवलेला आहे, ते विद्यार्थी लॉग इन करायचा आहे. लॉग इन वरती टॅप करा. लॉग इन वरती गेल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे तुम्हाला लॉग इन आयडी पासवर्ड तुम्हाला टाकायचा आहे. आणि त्याच्यानंतर कॅप्चा करून तुम्हाला इथं कीप मी लॉग इन आणि लॉग इन करायचं. लॉग इन करायला आलात तुम्ही. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे तुमचा डॅशबोर्ड दिसेल. बघा, हा विद्यार्थी नॉट ऍडमिटेड आहे, सध्या अजूनपर्यंत ऍडमिशन मिळालेलं नाही. पार्ट 2 आपल्याला फिलअप करण्याआधी पार्ट 1 फिलअप करायचा आहे. जर आपण पार्ट 1 फिलअप नसेल केला, काही दुरुस्ती असेल तर बघा, आपण लॉक ऍप्लिकेशन फॉर्म वरती गेलो तर पूर्णपणे हा सध्या फॉर्म कसा आहे, अनलॉकच आहे. अनलॉक करून ठेवलेला आहे. तर अनलॉक नसेल तर अनलॉक करा. तर तुम्हाला काय जे चेंजेस करायचे असतील तर तुम्ही इथं चेंजेस करू शकता. पर्सनल डिटेल्स मध्ये तुम्हाला काय चेंजेस करायचे असतील तर बघा, फॉर्म एडिट होतोय. ऍड्रेस डिटेल बदलायचे असेल बदलून घ्या. त्याच्यानंतर कॅटेगरी रिझर्वेशन तुम्ही बदलू शकता, पण त्याचे तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. त्याच्यानंतर जर तुम्हाला मायनॉरिटी कोटामधून किंवा इन हाऊस कोटामध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर इथं यस करणं गरजेचं आहे. आणि मगच तुम्ही तिकडे पार्ट 2 मध्ये मायनॉरिटी आणि इन हाऊस कोटासाठी अप्लाय करू शकता. क्वालिफिकेशन डिटेल्स बघा, तुम्ही हे काय बदलू शकत नाही. जर तुमचे डॉक्युमेंट्स आधीचे चुकले असतील तर डॉक्युमेंट्स बदलून घ्या, डिलीट करून घ्या आणि दुसरे नव्याने डॉक्युमेंट अपलोड करा. जर चुकीचे डॉक्युमेंट अपलोड केले गेले असतील तर. आणि समजा आधी कुठलंही कास्ट सर्टिफिकेट नव्हतं, नॉन क्रिमिनल नव्हतं, आता मिळालं आहे, तर तुम्ही इथून जाऊन ऍड करू शकता तुमचे डॉक्युमेंट सगळे. ठीक आहे. त्याच्यानंतर फी ऑलरेडी भरलेलं आहे. लॉक ऍप्लिकेशन फॉर्म वरती जावा आणि तिथं तुम्हाला जाऊन इथून चेक बॉक्स क्लिअर करायचा आहे. चेक बॉक्सला क्लिक करा आणि लॉक ऍप्लिकेशन फॉर्म भरा. तुमचा ऍप्लिकेशन पार्ट 1 हा लॉक होऊन जाईल. लॉक करणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला ऍडमिशन मिळेल, नाहीतर ऍडमिशन मिळणार नाही विद्यार्थी मित्रांनो. म्हणून काय करायचं, पार्ट 1 लॉक झाला आपला. आता पार्ट 2 कडे जावा. कॅप ऑप्शन पार्ट 2 वरती क्लिक करा. चूज स्ट्रीम. आता बघा, तुम्हाला सांगितलं होतं पूर्णपणे की तुमचं स्ट्रीम तुम्ही बदलू शकता. आर्टचं कॉमर्स, कॉमर्सचं सायन्स, सायन्सचं कॉमर्स, आर्ट्स, काही पण इथं तुम्हाला जे काही चेंजेस करायचे तुम्ही एडिट करू शकताय. त्याच्यानंतर तुमचं मीडियम तुम्हाला बदलायचं आहे. जर तुम्हाला बदलायचं असेल तर गुजरातीचं मराठी, मराठीचं कन्नडा, कन्नडाचं उर्दू, इंग्लिशचं मराठी, हिंदी, काय पण कुठलं जे पाहिजे ते इथं तुम्ही सिलेक्ट करू शकताय. आणि सेव्ह आणि नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे. बघा, स्ट्रीम आणि मीडियम इन्फॉर्मेशन आपली सेव्ह झालेली आहे. आता आलोय आपण आपल्या प्रिफरन्स टाकायच्या पेज वरती. सगळ्यात महत्वाचा हा पार्ट आहे.
आणि हा पार्ट मी तुम्हाला पूर्णपणे डिस्कस करून सांगितलेला आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. ऑलरेडी तो व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे, त्याची लिंक इथे तुम्हाला उजवा जो कोपरा आहे तिथं तुम्हाला त्याचा आय बटन आहे, त्याची लिंक तुम्हाला तिथं मिळून जाईल. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण देतो, त्याची लिंक मी तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये पिन करून ठेवतो, जेणेकरून हा पार्ट कसा भरायचा, जेणेकरून आपल्याला 101% आपल्याला ऍडमिशन मिळेल. म्हणजे या पार्ट मध्ये आपल्याला कॉलेज कसं सिलेक्ट करायचं, कॉलेजची लिस्ट कशी टाकायची, याचा पूर्णपणे व्हिडिओ आहे. तो व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो व्हिडिओ जाऊन बघा, त्याच्यावरनं कॉलेज सिलेक्ट करा. 100% तुम्हाला ऍडमिशन मिळून जाईल. त्यामुळे आता मी डायरेक्ट तुम्हाला कॉलेज कसे टाकायचे हे मी डायरेक्ट इथे तुम्हाला दाखवणार आहे. तर त्याच्या बाबतीत पूर्ण व्हिडिओ जो एक्सप्लेनेशन केलेला व्हिडिओ तो तुम्ही इथं उजव्या कोपऱ्यामध्ये आय बटन आहे, तिथून जाऊन बघू शकता बघा, आणि डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्याची लिंक आहे. तर बघा आता सरळ आपण काय करणार आहे, इथून सिलेक्ट करणार आहे कॉलेजेस. तर सायन्स आपलं ऑलरेडी सिलेक्टेड आहे, मीडियम आपला कसला इंग्लिशच आहे. ही डिस्ट्रिक्ट आपल्याला जायचंय, डिस्ट्रिक्ट गेल्यानंतर आपल्याला जाऊ शकतो आपण, आपल्याला जायचंय कोल्हापूरमध्ये. एरिया ब्लॉक तहसील आपण जर सिलेक्ट केलं तर आपण कोल्हापूर सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्या स्ट्रीम स्टेटस आपले एडेड कॉलेज पाहिजेत, तर इथून कॉलेज सिलेक्ट करायचं. काय कॉलेजचं नाव विडवाईस नंबर माहित नसेल तरी चालतंय, सर्च करा सरळ कॉलेजेस, तुम्हाला इथं कॉलेजेसचा नंबर येऊन जाईल बघा. इथं काय काय येते, राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज, राजर्षी छत्रपती शाहू महाराज हायस्कूल, न्यू कॉलेज, विद्यापीठ, विवेकानंद, झेडपी मेन, राजाराम, एवढे सगळे येत आहेत. तर तुम्ही हे सरळ ऍड करायचंय, ऍड करायचंय. जे कॉलेजेस आहेत तुम्हाला पाहिजे ते ऍड करून घ्या, ऍड करून घ्या. आणि ऍड करून घेतल्यानंतर आपण प्रिफरन्स खालीवर करू शकतोय. त्यामुळे पहिल्यांदा काय करतो, ऍडमिशन करण्यासाठी कॉलेजचे प्रिफरन्सेस तर ऍड करून घेतो, पसंतीक्रम नंतर खालीवर करू शकतोय आपण. बघा आपण काय करू, अशा प्रकारे हे कॉलेजचे सगळे ऍड करून घेतलेत. आणि सगळे जे कॉलेजेस ते एडेड आहेत बघा, एडेड कॉलेज आहेत. आणि आता ह्याचा पसंतीक्रम आपण खालीवर करू शकतो, इथं बघा या बटनांचा यूज करू शकतोय. आपल्याला पहिल्यांदा न्यू कॉलेज पाहिजे तर न्यू कॉलेजला वरती जावा, वरती गेलो न्यू कॉलेजला वरती घेऊन जावा. नंतर त्याला राजर्षी छत्रपती शाहू विद्यापीठ कॉलेज सगळं खाली पाहिजे तर खाली घेऊन जावा त्याला. त्याच्यानंतर आपल्याला विवेकानंद कॉलेज वरती पाहिजे, त्याला वरती घेऊन चला. विवेकानंद वरती गेलं. त्याच्यानंतर बघा राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज हे इथं असू द्या, हे पण इथं असू द्या. झेडपी मेन राजाराम थोडासा अजून खाली पाहिजे आपल्याला, तर खाली घेऊन जावा त्याला. विद्यापीठ हायस्कूल ठीक आहे. आता बघा आता टाकलेला प्रिफरन्सेस व्यवस्थित आहेत. अजून याच्यामध्ये काय करूया, फक्त आपण इथं काय करूया, कोल्हापूर करून स्ट्रीम मॅनेजमेंट बदलून आपण गव्हर्नमेंट करूया. सर्च ज्युनियर कॉलेज केलं, आपलं राजाराम कॉलेज राहिलं होतं ते पण ऍड करून घ्या. राजाराम कॉलेज ऍड केलं. आपल्या ज्या रिजन मधले सगळे हाय टॉपचे कॉलेज आहेत ते आपण कॉलेज सध्या टाकत आहोत. राजाराम कॉलेजला थोडं वरती घेऊन जायचंय, राजाराम कॉलेजला वरती घेऊन जायचंय. हा ठीक आहे. आता हे खाली घ्या थोडं, आपल्याला न्यू कॉलेज वरती न्यायचंय. न्यू कॉलेज थोडस वरती घेऊन गेलो, राजाराम आलं, राजर्षी ठीक आहे. आता सगळं ठीक आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला त्या कॉलेजची वॅकन्सी बघणं गरजेचं आहे. तर वॅकन्सी बघण्यासाठी तुम्हाला सांगितलं मी वॅकन्सी कशी बघायची. आता ही फॉर्म इथंच राहू दे, 2 मिनिटं तुम्हाला वॅकन्सी दाखवतो. वॅकन्सी लिस्ट वरती जावा, इथलं रिजन सिलेक्ट करा तुम्हाला, आणि इथून जाऊन उग कॉलेजचे नाव कशी पण टाकू नका, पहिल्यांदा तिथं वॅकन्सी आहे का नाही हे तुम्हाला बघणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर आता आपण काय करूया, इथं जाऊया. आपण जो फॉर्म भरत होतो तिथं गेलो, तिथं गेल्यानंतर आपण त्या त्या कॉलेजचा स्ट्रीम कोड, आता बघा हा स्ट्रीम कोड आहे न्यू कॉलेजचा, हा हा स्ट्रीम कोड कॉपी करूया. स्ट्रीम कोड कॉपी केल्यानंतर स्ट्रीम कोड कॉपी नंतर इथं स्ट्रीम कोडला या आणि इथं सर्च करा, तर तुम्हाला किती वॅकन्सी आहेत दिसेल बघा. 3च वॅकन्सी आहे बघा इथं. अशा प्रकारे प्रत्येक कॉलेजला वॅकन्सी बघून टाका. त्याच्यावरती ऑलरेडी व्हिडिओ टाकलेला आहे, तो व्हिडिओ जाऊन बघा, तो इम्पॉर्टंट आहे. नाहीतर वॅकन्सी नसायची तुम्ही नाव टाकायचा, सगळा घोळ होऊन बसेल. त्यामुळे बघा वॅकन्सी 5 आहे. राजाराम कॉलेजला 5 वॅकन्सी आहे. प्रत्येक कॉलेजची वॅकन्सी बघून टाका बरं का. सगळ्यात महत्वाची गोष्ट वॅकन्सी बघून टाका. 7 कॉलेज टाकलेले आहेत, अजून एक 2-4 कॉलेज ऍड करूया. पार्शली एडेड कॉलेज कोणते आहे का ते ऍड करूया. न्यू कॉलेज आहे ते ऍड केलं, ते सगळ्यात शेवटी येणार आहे आपोआप, ते ऍड केलं. त्याच्यानंतर बघा राजाराम कॉलेज सगळ्यात शेवटी आले, ते पण त्याला परत वरती घेऊन चला, त्याला सगळ्यात वरती घेऊन जायचे. अशा प्रकारे कॉलेजचे प्रिफरन्सेस तुम्हाला टाकायला पाहिजेत विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. अशा प्रकारे न्यू कॉलेज थोडं खाली आलेलं आहे, न्यू कॉलेज परत वरती घेऊया. आता हे सगळं कसं आहे, हे सेव्ह चॉईसेस करणं गरजेचं आहे. हे सेव्ह चॉईसेस करणं गरजेचं आहे. 8 कॉलेजेस टाकून झालेत, बास आहे आपल्याला. सेव्ह चॉईसेस करा.
सेव्ह चॉईसेस झालेले आहेत बघा. न्यू कॉलेज आले, राजाराम छत्रपती, अशा प्रकारे आपल्याला जो पाहिजे तो न्यू कॉलेज कुठं आलेलं आहे, खाली आलेलं न्यू कॉलेज, हा सगळ्यात हे पार्शियल एडेड खाली टाकलेलं आहे. सेव्ह चॉईसेस झालं. सेव्ह चॉईसेस झालं की खाली लॉक ऍप्लिकेशन फॉर्म वरती जावा. बघा इथं ज्युनियर कॉलेजेसचे आपण सिलेक्ट केलेले लिस्ट. सेव्ह चॉईसेस झाल्यानंतर लॉक ऍप्लिकेशन फॉर्म वरती जावा. तिथं तुम्हाला तुमचा परत एकदा सिक्वेन्स बरोबर आहे का नाही बघावं लागणार, आणि मग इथं चेकबॉक्स सिलेक्ट करा आणि इथं लॉक ऍप्लिकेशन प्रिफरन्सेस करा. अशा प्रकारे लॉक झाला फॉर्म तुमचा. पार्ट 2 पण लॉक झाला. जर तुम्हाला अजून बदलायचे असतील तर तुम्ही अनलॉक करू शकताय, परत एकदा अजून एकदा अनलॉक करून परत एकदा प्रिफरन्स सिलेक्ट करू शकताय, काय अडचण नाही. आता लॉक झाल्यानंतर बघा तुम्हाला खाली जायचंय. लॉक आल्यानंतर तुम्हाला होमला या. तर इथं बघा तुम्हाला कसं दिसलं पाहिजे, डॅशबोर्डला कसं दिसलं पाहिजे तर बघा इथं हे नॉट ऍडमिटेडच दिसणार आहे. इथं काय अडचण नाही, इथं नॉट ऍडमिटेडच दिसणार आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्ही जेव्हा आपला फॉर्मला जाताय, लॉक प्रिंट ऍप्लिकेशन फॉर्मला जाताय, तेव्हा सगळ्यात महत्वाची गोष्ट विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कसं दिसलं पाहिजे हे सांगतो तुम्हाला. हे बघा, कम्प्लीट आणि लॉकड दिसलं पाहिजे. कम्प्लीट आणि लॉकड दिसलं पाहिजे. करंट स्टेटस आलं का लक्षात. त्याच्यानंतर तुमचा कॉलेजचा प्रिफरन्सेस तुम्हाला इथं दिसला पाहिजे. आणि अशा प्रकारे कम्प्लीट आणि लॉक दिसलं तरच काय झालंय, तुमचा फॉर्म लॉक झालेला आहे. लॉक करून घेणं गरजेचं आहे. फॉर्म सेव्ह करून घ्या. फॉर्म सेव्ह करून घ्या. फॉर्म आपण सेव्ह करून घेतलेला आहे. अशा प्रकारे तुम्हाला लॉक झाला फॉर्म, तुम्ही काय झाला, इलिजिबल झाला पार्टिसिपेट करायला. ठीक आहे. अशा प्रकारे सेल्फ व्हेरीफाईड तुम्हाला ऑप्शन दिसला पाहिजे. कम्प्लीट आणि लॉकड दिसला पाहिजे स्टेटस इथं पार्ट 2 मध्ये, आणि मग तुम्ही काय झाला, इलिजिबल झालेला आहे. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट, आता 15 ते 17 ऑगस्ट तुम्ही फॉर्म लॉक झाला. 19 ऑगस्टला तुम्हाला याची अलॉटमेंट मिळणार, आणि 19 आणि 20 ऑगस्टला तुम्हाला याचं ऍडमिशन करायचं आहे. अशा प्रकारे पूर्णपणे माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळाली असेल. तर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितला सर्वांनी, थँक्यू वन अँड ऑल फॉर लिसनिंग पेशंटली. आणि याच्यानंतर जे काय अपडेट असतील ते आपण आपल्या चॅनलवरती देणारच आहोत. त्यामुळे सगळ्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला जॉईन व्हा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांबरोबर, जेणेकरून तुम्हाला ऍडमिशन मिळण्याचे चान्सेस 100% वाढून जातील. थँक्यू वन अँड ऑल फॉर लिसनिंग पेशंटली. बाय. आपण भेटूया का